नमस्कार शेतकरी मित्र, आज आपण पाहणार आहोत 20 गुंठे म्हणजे अर्धा एकरमध्ये 40 शेळ्यांचं चारा नियोजन आपण कसे करू शकता। त्याचा हा डिटेल व्हिडिओ आपण इथे दिला आहे। तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमचे क्षेत्र विचारात घेऊन आकार व नियोजन करावे। येथे आपण किनाऱ्यावर 4 फुटावर झाडे लावले आहेत। त्याचं नियोजन आपण चारा पिकासाठी करायचे आहे, त्यामुळे झाडं लावणं महत्त्वाचे आहे। शेळीला खायला झाडपाला सुद्धा महत्त्वाचा असतो। झाडपाल्यामध्ये आपण कोणते लावायचे हे पाहूया। त्यासाठी आपल्याला बांधावर 4 फुटावरचे झाडं लावायचे आहेत। त्यात आपल्याला प्रथमतः सुळबाबूळ, शेवगा, हदगा, अंजन, शेवरी व तुती हे झाडं लावून घ्यायचे आहेत। हे झाडं लावायचे सर्व नियोजन आपल्याला जवळपास 6 महिने ते 1 वर्ष अगोदर करायचे आहे। त्यामुळे झाडांची उंच वाढ होऊ शकते व आपल्याला भाजीपाला उपलब्ध होऊ शकतो। सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला बेडवर चारा पिकाचे नियोजन करायचे आहे। त्यात आपल्याला दशरथ घास, मार्वेल, स्टायलो, सिबर्नस, परत मार्वेल, सिब्रिलेला व मेथी घास याचे नियोजन करायचे आहे। यात आपल्याला 8 फुटाचा बेड तयार करायचा आहे व त्याच्यामध्ये 2 ते 2.5 फूट जागा सोडायची आहे। जमलं तर आपण जे बांधावर झाडं लावले आहेत ते सुद्धा त्या स्पेसमध्ये लावू शकतो। या पद्धतीने आपल्याला चारा पिकं लावायचे आहेत। या पद्धतीने दाखवल्याप्रमाणे आपल्याला 8 फुटाचं बेड करायचं आहे व 2.5 फूट साईडला जागा सोडायची आहे। यात तुम्ही शेळीचा मुक्त गोठ्याचे नियोजन करू शकता। मागच्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही नियोजन केले तर बेस्ट राहील, किंवा तुमचा जुना असेल तर त्याला थोडं मॉडिफिकेशन करू शकता। जनरली मोकळी जागा असते म्हणजे शेळ्यांना फिरायला जागा मिळते व त्यांना जसे वाटले तसे ते पाणी व चारा खाऊ शकता। चारा पिकाला तुम्ही तुमच्या पद्धतीने 10 ते 15 दिवसात पाणी देऊ शकता। मेथी घासाला पाणी थोडे जास्त लागते, त्यामुळे ते नियोजन करून घ्यावे। अशा प्रकारे तुम्ही 20 गुंठ्यामध्ये 40 शेळ्याचं चारा नियोजन करू शकता। त्यासाठी दिलेली माहिती परत एकदा वाचून घ्यावी। असे पाहायला गेलं तर आपल्याला लावलेल्या चारा घासापासून आपल्याला 25 ते 30 टन चारा प्रतिवर्षी मिळू शकतो। दररोज आपल्याला 60 ते 70 किलो चारा मिळू शकतो। तरी पूर्ण वाढ झालेल्या शेळीला जवळपास 2 ते 3 किलो मुरघास, 1 किलो कोरडा चारा, 1 किलो ओला चारा व झाडपाला अर्धा ते 1 किलो व मिनरलचे रहित 20 ग्रॅम द्यावे लागेल। तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या शेताचा शेप व स्ट्रक्चर पाहून नियोजन करू शकता। थोडंफार ॲडजस्टमेंट तुमच्या पद्धतीने तुम्ही करून योग्य तो निर्णय घेऊन तुम्ही शेड व चारा नियोजन करू शकता। हा व्हिडिओ फक्त तुमच्या माहितीसाठी देण्यात आला आहे। यानुसार तुम्ही तुमच्या परिस्थितीनुसार योग्य तो निर्णय घेऊन शेड किंवा स्ट्रक्चर व चारा नियोजन करू शकता। पुढील व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्ष शेळीचा गोठा पाहणार आहोत, तरी पुढचा व्हिडिओ मी लवकरच टाकण्याचा प्रयत्न करणार आहे। धन्यवाद।